अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी पूर्ण ब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज, आज आपण अक्कलकोटच्या त्या माऊलीला साथ घातली आहे जी आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचं काहूर माजल्यावर शांतपणे पाठीवर हात ठेवते. चला तर मग थेट संवाद साधूया आपल्या स्वामींशी. स्वामी, प्रामाणिकपणे वागूनही आजकाल सगळीकडे खोटेपणात जिंकताना दिसतोय. मग चांगुलपणाचा खरंच काही उपयोग आहे का? हे बघा, सत्याचा रस्ता कठीण असतो पण तो कधीच चुकत नाही. तुम्हाला वाटत नाही खोटेपणा जिंकतोय, पण ते यश तात्पुरतं असतं. तुम्ही फक्त तुमचं मन स्वच्छ ठेवा. आहे. जगाच्या नजरेत तुम्ही हरलेले दिसलात तरी चालेल, पण स्वतःच्या नजरेत कधी पडू नका. कष्टाचं फळ योग्य वेळी नक्की मिळेल, फक्त थोडा संयम ठेवा. भविष्याची खूप भीती वाटते. मुलांचं काय होईल, घर कसं चालेल, सगळं आपल्या हातातून निसटतंय असं वाटतंय. साहजिक आहे, पण उद्याची चिंता करून आजचा दिवस का खराब करताय? जे तुमच्या हातात नाही त्याचा विचार सोडून द्या. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे करा. ही पाखरं कधी उद्याच्या अन्नाची काळजी करतात का? निसर्ग त्यांची सोय करतोच ना, मग तुम्ही का घाबरता? विश्वास ठेवा, वेळ कशीही असली तरी ती निघून जाते. खंबीर राहा, सगळं नीट होईल. स्वामी, कधी कधी माणसाला खूप एकटं वाटतं. कोणाशी बोलावं समजत नाही, कोणीच आपलं नाही असं वाटायला लागतं. मग अशा वेळी काय करायचं? हा एकटेपणा म्हणजे कोणाची तरी कमतरता नाही, तर ती स्वतःला सावरण्याची वेळ आहे. जेव्हा बाहेरचं जग ऐकत नाही तेव्हा समजून जा की आता स्वतःकडे बघण्याची गरज आहे. नाती बदलतील, माणसं येतील जातील, पण स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नकोस. कुणीच सोबत नसतानाही जे अदृश्य बळ तुला उभं करतं तेच माझं अस्तित्व आहे. तू फक्त शांत हो आणि मनापासून हाक दे. तुला जाणवेल की तू कधीच एकटा नव्हतास. म्हणूनच मी म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे होते स्वामींचे शब्द, जे केवळ कान नाही तर काळजाचा ठाव घेतात. आजच्या या मंगलदिनी हा विश्वास स्वतःमध्ये जागा करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वामी नामात तल्लीन रहा. श्री स्वामी समर्थ.